जातीपातीचा पोडका महाराज भिल्ल समाजाची शबरी, त्या लोकांची नम्रता सांगतो तुम्हाला. शबरी माता नंतर सांगेल, भिल्ल समाजाचे लोक सांगतो. काही लोक त्यासले वाईट म्हणतस, पण त्याच ना मग इथली नम्रता राहस ना. आदिवासीच मग एखादा पोऱ्याला देखील का लगीन मा गली आली मा लग्न शेन तो ऋषीन बसेल शे असं देखील का तुम्ही? कोण का लगीन राहा ना लगेच नाचानं सुरू होई जाते. असं असा भाव खावात नाही त्या, माल कोणी बलावत नाही, माल कोणी सांगत नाही असं देखील शे का? वाजा वाज ना लगे नाचाना सुरू. अरे बारी ब्यांनी वाट नाही दखतच त्या बिचारा इथला साधा राहता ना, नुसतं दपड का ठोक्याने अड्डिंग लगे नाचानं सुरू करत, लगेच नाचानं सुरू. आणि आपला असले विन बिन करेल रास. 2 जण जातं, चला ना भाऊसाहेब थोडं नाचायला, चला ना हात धरी ओढले जातं. अवतटे गर्दी मा बरंच आपल्याला ते जमत नाही. तू शिलग रे, तू कर रे काय आठ जागा नको अटकाव रे. मला सांगा मग कोणले चांगलं म्हणणं पडीन, कोणले चांगलं म्हणशात बहिणीस्वन? भिल्ल समाजाची लोक पण वागणं एवढं साधं असतं का? काही लोकांना गुरमी या जातीची आगो सांगच तुमले. आदिवासीच मा एखादा पोऱ्याले जेवणले बोलावंच नाही तो ऋषीशने बसेल असं देखील आहे का? त्याच नामा जवळ बी समजत नाही, नांडोर बी समजत नाही. नाही ते आपलाच मा अशी पंगत चालस आणि जवळ असा आजूबाजूमा गरगरात फिरस. तो सासरा विचारस, का हो जवळ बापू भाऊसाहेब तुम्ही जेवणात नाही? मला कोणी विचारलंच नाही. तू नका फुटीन पाटा बांधा घ्या, या लोक्या खाय राहणार, तू चेंद्र आहे आर तू बुक्या वातडा व्हायचं, तू खायणार आहे करजदार ना. माल कोणी विचारलंच नाही. लोके खाय राहना दिखी राहना खायले आपलं पण भलता ताठारास काही कायले. म्हणजे जवाई बनणं म्हणजे त्यासले असं वाटस ना आमले मोठं बक्षीस काहीतरी मोठं आई भेटी घ्या आमले सर्टिफिकेट. अरे काय राव. नाही त्या आदिवासी लोकेस ना रागणे रुसवाने सरडीन बसिले तर खायलेतच. हो आई होय ना मानचेस ना बहिणी म्हण तुम ना. आदिवासीस मा एखादा नवर देऊन मायन ऋषेले व असं देखील का तुम्ही? नवर देऊन माय ऋषेशने खाय नाही राहणे उजित बाया रावण्या का राहण्यात असं देखील तुम्ही नाही ना. मी एक लग्न मागो श्रीमंत माणसासनं लगीन होतं, करोडपती लोके हो. आता मी बी त्याच भावतो गहू इथला मोठला लोकेत बोबल तर शांतता होई म्हणतं. गहू नवर देऊन माय खाता ताटवर ते मंडप नाही एक कोपराला उभी. नवरीन माय नवरीन काकू नवरीन चुलत्या बड्या गर्दी करून उभ्या. ताई खायल्या ना चुकाय घे ना ताई खायल्या ना म्हणतं. याच गे असं काय चुकाय ना भाऊ. मी गहू म्हणतं चला आपण जरा महाराष्ट्रमा बरं नावही जायले आपला मान राखिली म्हणता आई बहीण. म्हणतं ताई या बड्या बाया रावण्या कऱ्या ना खायल्या ना. म्हणतं नाही म्हणे महाराज माल नाही खाणं म्हणे. म्हणतं खायल्या ताई नाही म्हणे महाराज. म्हणतं आई काय टेकीन मर जाई रे. म्हणतं काय जाय ताई? काय नाही म्हणे महाराज मी नवर देऊन मायशी. म्हणतं मग काय जाय? मी नवर देऊन मायशी. म्हणतो वय न काय म्हणे मला कोबरान वाटी तरी लाई का. बाप रे उलगेल वावरशे रे भाऊ. आई 10-12 तोडं सोनं घालेल शहांगवर, 8-10 हजारनी साडी नेशेल, 5 रुपयान कोबरान वाटीन करता दांगडो घाल दिना बाणट सुरत नाही. तेवढं बरं आहे आको लंगा नामात त्याच्या बाया नाही येते. विठ्ठल विठ्ठल भिल्ल समाजाची शबरिया. बोलू नका पहिलेच सांगेले फुकट बोलानच नाही, किंमतच व्हायला पाहिजे आपला बोलानी. हा विचार आमना रावसाहेब दादा त्यासले सरपंच असले कथा घ्या त्या का झुपीन निघ घ्या तो. हा मला असं वाटलं सांगे चौरी पांबराला लायती ना तुम्ही ती उपटी घाला म्हणतो मला. समाज कोणता आहे त्याच्यापेक्षा भक्ताच्या अंतकरणाचे भाव काय आहेत ते बघतो माझा भगवंत. हो भिल्ल समाजाची शबरिया, भिल्ल समाजाची शबरी दादा. पर शबरीचं देवावरचं प्रेम किती ऐका. शबरी लहान वयातच शबरीचं लग्न आणि पहिल्या दाखलपणात लग्न विजायत. लहानपणी लग्न ठरलेलं आहे शबरीचं. लग्न ठरलं बकरांची बा धावण बांधलेली. शॉर्टकट सांगतो पुढे सांगायचा विषय हा थोडा शॉर्टकट सांगतो कारण आहे बऱ्याच लोकच नाही ऐकेल बी तरी इशारा करस. ए पुरेवन ए शांत बसा रे, ए शांत पडा रे, किडा नक पाडा रे. बोलू नका भाऊ, बोलू नका रे. आंगे पांगे धंदा ना होऊ द्या रे. अरे खपू द्या रे. बोनीन पाहिले नका दांगडो घाला रे. खरंच बरं का सचिन बाबा. आबासाहेब मी इथं जवळपास कीर्तनच करत नाही. हे 2 कीर्तनं झाली माझी आणि मागच्या वर्षी एक कीर्तन इथंच झालं होतं मला वाटतं धमान्याला.
बस हे तिसरं कीर्तन असेल परिसरात. मी परिसरमा कीर्तन लिहित नाही. त्यांना कारण असं आहे, चोपडाकडे जाऊ ना, इथला के राहतस ना, इथला के राहता ना, झाडवर पिके जातं तरी बी तोंड लावतात नाही त्या. मग त्यावरती ना अंदाज लायले ना, जडे पिकस ना तडे खपत नाही बुवा असं. त्यामुळे जोडेना तारखा लिहित नाही. पण ते कसं आहे ना, कोणी माय कोणामुळे कोणा पाय पडस असं होई जायचे. म्हणे शेन शांतताल्या काहीच बोलजात नका भाऊस्वान. भिल्ल समाजाची शबरिया, लहान वयात लग्न ठरलेलं, लहान वयात लग्न ठरलं, बकरांची दावण बांधलेली. बापाला विचारलं, बाबा एवढे बकरे काहून बांधले इथं म्हणले. बापानं सांगितलं, शबर राजांनी बेटा ही बकरांची दावण आहे ना, तुला लग्नाची पंगत द्यायची म्हणले. शबरी आईला वाटलं एवढे जनावरं मरतील, एवढे जनावरांना कापून लोक खातील, मला लग्नच करायचं नाही. शबरी माता जातीनं कोण होती? माया हो. हां, आपली भाषा मा तसं मला जात अजिबात आवडत नाही सांगा ना, पण तुमले परिचय कर दिला नो. आपली भाषा मा भिलीन होती बिचारी, आदिवासी. बरोबर आहे ना, जातनी भिलीन. तिले वाटणं जनावरे मरायला नाही पाहिजे बा असं, म्हणजे जातनी भिलीनले समजणं मटण मासा खावं नाही असं. बेकार हुशार आहेत बहिणी म्हणतो मी. जातनी भिलीनले वाटणं मटण मासा खावं नाही, आणि या स्वतःला चांगली जातना म्हणणारा मालकाने ठेसा मा काड्या टाकासं. ठेसा सवाद देत नाही. मर जाय रे तू, फाशी लिन मर जा रे हो, ठेसा मा काड्या. हा, भिल्ल समाजाची शबरी म्हणते की बाई जनावर जर मरत असतील मला लग्नच करायचं नाही. या महाराज घराचा त्याग केला, अरण्यात जाऊन राहते. मातंग ऋषींच्या आश्रमाच्या जवळ सहारा घेतला आणि तिथं राहत होती. हो, आणि गपगुमान सेवा करत होती. गुरुजींना कळत नव्हतं. एके दिवशी गुरुजींनी बघितलं आणि प्रश्न केला, बेटा कोण आहे? म्हणले मी शबर राजाची मुलगी शबरिया. आता शबर राजाची शबरी ही पण मागच्या जन्माची राजाची राणी होती, राजाची राणी होती. एके दिवशी आता कुंभमेळा येतोय, कुंभमेळ्याला दर्शनाला जायचं होतं. राजांना सांगितलं मला कुंभमेळ्यात जायचंय. म्हणले शबरी सॉरी म्हणले तू राणी आहे, तू राजाची राणी आहे, तुला एवढं सहज निघता येणार नाही, तुला सहज निघता येणार नाही. जर तुला जायचं असेल तर मेना हो पालखीमध्ये बसवावं लागेल. हो, रथ तयार होईल, त्या रथात तुला बसवायचंय. आणि मग जाताना सुद्धा तुझा चेहरा कोणाला दिसायला नाही पाहिजे, एवढा घोंगट असला पाहिजे. हो, तेवढा घोंगट. आणि गेली राणी कुंभमेळ्यामध्ये. साधू संतांचं दर्शन घ्यायचंय. दर्शन घेताना घोंगट एवढा होता की तिला चेहरा कोणाचा दिसला नाही. घरी आली, रडायला लागली, देवाच्या समोर उभी राहिली. शबरी मातेनं देवाला सांगितलं, देवा राजाची राणी बनून जर साधू संतांचं दर्शन होत नसेल तर हा जन्म माझा काही कामाचा नाहीये. गरीब परिवारात जन्माला घाल, पण मला साधू संतांचं दर्शन होऊ दे देवा. म्हणून शबर राजाच्या पोटी शबरी मातंग ऋषींच्या कुटियाच्या जवळ राहत होती. एके दिवशी मातंग ऋषींनी सगळा इतिहास विचारला. सांगितल्याच्या नंतर हो बरेच दिवस निघून गेले. शबरी मातेची सेवा चालू होती. आता मातंग ऋषींची जायची वेळ झाली. मातंग ऋषींनी सांगितलं, बेटा शबरी अब मुझे जाना पडेगा. कहा जा रहे हो गुरुजी? बेटा भगवान का बुलावा आ गया है, मुझे निकलना पडेगा. गुरुजी एवढ्या अरण्यामध्ये मी फक्त तुमच्या भरोशावर राहत होती, आता तुम्ही मला सोडून जायचं म्हणल्यावर एवढ्या अरण्यामध्ये मी राहायचं कसं? गुरुजींनी सांगितलं, बेटा तुझी भक्ती एवढी खास आहे, तुझी भक्ती एवढी खास आहे की इथं येणारा कोणी परपुरुष येणार नाही. जो पण येईल तो जगाचा मालक तुला भेटण्यासाठी येईल. त्या शब्दावर विश्वास करत शबरी माता नामचिंतन करत होती. बरं, रात्रंदिवस नामचिंतन करत होती. ते लंगानामा कोणतरी इक्रील नाही गेले ना, हाऊ भाऊ ना.